झालं माझं. हो खांद्यावर घेवा. हो हो. थँक यू. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. एक तर पाण्याची बूम, त्यात पाहुण्यांची हौस. लवकर लवकर घरातलं पाणी भरूचं असा. एक फेरी झालेली. हा नाही जमूच रे तुका. हसतले आता सगळे तुका. बघ चाल लवकर. ड्रम भरोचा असा. एकच भरलो ड्रम. अजून भरूचो. अरे सावकाश सावकाश पाणी सांडता. हा सावकाश जा. अरे चल लवकर. जेवणच नाही की काय? आ चल चल लवकर लवकर. ड्रम भरूचे असतात. चल. अरे एक तरी ड्रम भरलो काय? हो हो भरतोय. हा लवकर. धीरज, धीरज काय करतोयस हे तू? मॉम ते नळात पाणी येत नाहीये. सो आधी मी ह्या घराचं पाणी भरतो, मग मी आपल्या घराचं पाणी भरेन. ओके. धीरज, मी घरात साधा तुला ग्लास उचलायला कधी लावला नाही आणि तू हंडे भरून त्यांच्या घरचं पाणी भरतोयस. हे सगळं करायची काय गरज आहे? तू का करतोयस हे सगळं? काय मॉम परत परत तेच तेच का करतोय? म्हणजे प्रेमासाठी मॉम.
तू पण लव्ह मॅरेज केलंयस ना, मग तुला सुद्धा कळायला हवं ना मी हे का करतोय ते. प्रेम करता. जा घराकडे. चल रे. अरे देव, आमचं हंडो हंडो शेपलो आमचं. का? तू काय करता है? चला. चल. बंधू मामा काय झालं? काही टेन्शन आहे का? तुका काय पडलंय आमचा? हा, एवढी जर काळजी असती ना तर सगळा लपवलं नसतं आमच्यापासून. बंधू मामा, अरे मी त्यावेळी निशीच्या भल्याचा विचार करत होतो. तिचं ट्रेनिंग महत्वाचं होतं. दादाजी परवानगी नसताना. बंधू मामा माफ करणार आहे मला प्लीज. ह्या का आता मका लवकर जमत असं वाटत नाही. अरे शिनू, तू माझं झील असस. तुका मी चांगलं ओळखते म्हणून सांगते. एकाच वेळी सगळ्यांका खुश ठेव जाऊ नको, कळला? मग जा आता, माका जरा कामात अडचण येईल. हा, मला सांग ना, मी मदत करतो. सांग. अरे आपल्या गोदामात धान्य किती पडला तुका माहित आहे? त्यात मधली माणसं धान्य चांगला भाव देत नाही, नुकसान होता ना. सगळा धान्य विकला जाऊ गोया. त्यात आता अजून नवीन शेता घेतला, ती टेन्शन तुका काय माहित. तुका एक ताप झालो असं जरा. तुम्ही ऑनलाईन का नाही ट्राय करत? इली बया शिकू गेली काय गो? तुका सगळीकडे चोच मारूकच हवी काय? हा, काय चाललं तुका माहित हा? शेतीचा काम हा, शॉपिंग नाही तुमची ऑनलाईन करू. बंधू मामा ऐक ना, आपण एकदा तिचं अरे शिनू, तुका सांगितलंय ना सगळ्यांका खुश ठेवायला जाऊ नको. पण ओविना बऱ्याचदा मला माझ्या अभ्यासाचं, माझ्या कामाचं ऑनलाईन सोल्युशन देते आणि काम सोपं होतं एकदम. तुला पण असा काहीतरी सोपा मार्ग सापडेल ना? एकदा ऐकूया. हा, असं म्हणतस? ऐकू काय जाता? आराम दे. काय गो बाय, काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? हा, सो तुम्ही ना एखादी ऑनलाईन साईट बघू शकता ज्याच्यावर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स मेन्शन करू शकता. सो बेसिकली तुम्ही त्यांच्यासोबत टाय अप करा. म्हणजे आपण त्या कंपनी सोबत काम करायचं. हां, श्रीनिवास थांब, मी माझा लॅपटॉप घेऊन आले. हां, हा,
सोल्युशन देईल ना, आता एकाचे 2 होतील. आणि अरे हुशार आहे ती. जास्त हुशार वाईट आहे बाबा. अजून 4 हंडे नेऊचा लागतील. माझा अजून जेवण पण करूचा हा. माका तर जिलाक शाळेक सोडूचा हा. आज ह्या पाण्यात खोळंबो केला. एकट्या बाईनं खय खय म्हणून पुरून उरायचा. पाणी तर ह्याना एकट्यान सगळा भरला हा. मग ह्यो गेलो खय बघतायच. झालं ना पाणी भरून? हो माझं झालं, पण तुमचं झालेलं दिसत नाहीये. मग मी मदत करतो, तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. हो तुम्ही या ना इकडे. मी काय बोलतो तुम्ही या, मी करतो. थांबा. चल. पुन्हा काहीतरीच काय. अहो हे दिसतं सोपं, पण खूप कठीण काम आहे हे. शिवाय आता घरी जाऊन परत तुम्हाला दुसरी कामं असतीलच ना. होय हो, पण आमका सवय असा. हो सवय असेल, आणि घरच्यांसाठी काम करून तुम्हाला समाधान सुद्धा मिळत असेल, पण शेवटी थकवा होतोच ना. पण बायकांची काम आहे म्हणून सगळ्या जबाबदारी त्यांच्यावरच कशाला टाकायच्या? म्हणजे मला माहिती आहे किती कामं असतात. मी बघतो. मी निशिगंधाच्या आईंना रोज काम करताना बघतो, धावपळ करताना बघतो. तुम्ही मावशी, तुम्हाला रोज मी तो गवताचं काय म्हणतो आपण त्यांना, ते भारा घेऊन रोज ये जा करताना बघतो मी तुम्हाला. माहितीये? आणि तुमची 2 मुलं आहेत ना. हो ना. मी रोज तुम्हाला पण बघतो. तुम्ही एका मुलाला घेऊन जाता शाळेत, मग दुसरीला घेऊन जाता, मग पहिल्याला घेऊन येता, मग दुसरीला घेऊन येतात. म्हणजे किती स्टॅमिना, किती स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये. आणि बाय द वे, तुमची मुलं खूप क्यूट आहे. स्पेशली ती छोटीवाली तर फारच क्यूट आहे. होय. आई म्हणून तुम्ही इतके कष्ट घेता, पण शेवटी तुम्हाला थकवा तर होतच असेल ना. आता येत्या वेळी हे काम आलंय आणि घरच्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अजून कष्ट घेताय तुम्ही. मग मी माझ्या परीने तुमची एवढी मदत तर करूच शकतो ना. मला करू द्या मला. ओके. इनफॅक्ट मला वाटते की प्रत्येक पुरुषाने ना घरातल्या बायकांची कामं एकदा तरी करून बघावीत. आणि जर सुरुवात मी केली असेल तर काय हरकत आहे, हो ना. हो मग करू काम, शेवटी करू. आहे परवानगी? थँक्यू. हो तुमच्या पायात काटा घुसला होता ना. हो, पण तुला कसं माहिती? अहो मी बघितलं होतं, आणि तरी सुद्धा तुम्ही तो गवताचा भारा घेऊन चालत जात होता. आता कसा आहे पाय तुमचा? हो बरं आहे. वा. जायचे. नशीब काढलास गो. चांगलो पोरगो हा.
माका वाटला हे टवळे याका बघून हसतीत, पण ह्याचा कौतिकच चालला हा. असं काय असा त्याच्यात? हे कुठे ठेवायचं आहे? तुम्ही अजून पाणी भरताय? नाही झालं, शेवटचं आहे. बरं इथे इथे ठेवा. हो सावकाश. हो हो. दमला असाल ना? नाही मज्जा आली मला. तुम्ही दमलात तरी कुठे सांगणार आहात? मी चहा करते तुमच्यासाठी. नाही नकोय. ऑलरेडी एवढी कामं आहेत, त्यात अजून त्रास कशाला करून घेताय तुम्ही? हो, त्रास कसला त्यात? तुम्ही बसा बघू, मी खायला पण देते तुम्हाला. हाताला काही झालंय का? नाही काही नाही. मी नॅशनल लेवलचा बॅडमिंटन प्लेअर आणि कोच आहे. हाताच्या मुवमेंट्सवरून मला कळतं काही प्रॉब्लेम असेल तर. हां खरं आता जड भांडं उचललंय ना मगाशी, त्यात जरा दुखावलं, पण काही नाही, एवढं रोजच आहे ते. तुम्ही असं करा, मी तुम्हाला जे सांगतो ते फक्त फॉलो करा, तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे? हाताचा पंजा करा असं, आणि ना मनगट जरा हळूहळू अशी रोटेट करा या बाजूला. 5 वेळा या बाजूला करा. जास्त प्रेशर टाकू नका, जितकं आरामात होईल तितकंच करा. ओके, प्रेशर टाकू नका जास्त. 5 वेळा या बाजू. तर या बाजूने बेंड करा आणि मग उलट्या दिशेने बेंड करा. मग वरती आणि खाली असं ना 4-5 वेळा करा. जास्त फोर्स किंवा प्रेशर टाकू नका, जितकं जमेल तितकंच करा. अगदी लाईटली करायचं. कसं वाटतं? बरं वाटतं आता. हे होईना बात. आता तुम्ही एकट्याने काहीच करायचं नाही. मला सांगा काय करायचं ते. दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे, आणि सवय आहे मला. पण मला नाही आहे ना सवय, आणि ती मला करून घ्यायची आहे. म्हणजे मला तुमची मदत करायची आहे. परीक्षा फक्त निशीच्या बाबांनी घ्यायची असं नाही ना. आई म्हणून तुम्ही सुद्धा माझी परीक्षा घेऊ शकता. मला तुम्ही टेस्ट करू शकता. अहो, तुमचं आपलं काहीतरीच. असं परक्यासारखं नका बोलू ना माझ्याशी. तुम्ही मला नीरज बोलू शकता, आणि जर तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला आई बोलू. शो मी तुमच्या मदतीला रेडी आहे. सांगा मला काय करायचं. अहो खरंच नको. मी आई. नीरज नको. नीरज ते बरोबर आहे, पण काम काय करायचं ते सांगा, कारण की काम मी करणारच आहे.